या वार करी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा या वार संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा हे पायावरिया वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या आता मज सहाय्य येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकल गोवा उगवणी असोन स्वभावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया तुझी येई संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाची सुहळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला भंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणांचा अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या संगतीमध्ये ज्या सुखद सुखाचा अनुभव माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना आला त्या गोड सुखाचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबाराय करतायत. विठ्ठल हल विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देईन. गेली 4 वर्ष चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील परमोच्च स्थानाची प्रसादाची म्हणजेच काल्याची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आली हे माझं परमभाग्य समजतो मी. अतिशय सुंदर नियोजनामध्ये मनमोहक वातावरणामध्ये आणि प्रसन्न वातावरणामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 2 दिवस झालं मी आमच्या गोरख महाराजांचा स्टेटस आवर्जून बघतोय. ते वातावरण जर पाहिलं भरात त्या संध्याकाळचं किंवा आताचंही वातावरण काही कमी नाहीये. ते वातावरण जर पाहिलं तर महाराज मी असा विचार केला नेमका हा सप्ताह डोंबाळवाडीत चालू आहे का माझ्या मामांच्या आदमापुरामध्ये चालू आहे हेच लक्षात येईना. प्रति आदमापूर या ठिकाणी तुम्ही केलंय तेवढ्याच उत्साहित अंतकरणानं हा आलेला भरगच्च समाज आणि प्रत्येक चेहऱ्यावरची आसुसलेली नजर माझ्या बाळूमामांच्या बाबतीत असलेली तुमची गाढ असणारी श्रद्धा आणि त्याच्या ह्या निमित्तानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सांगायला हरकत नाही. श्री संत बाळूमामा स्वामी तरुण मंडळ आणि या संपूर्ण डोंबाळवाडी आणि पंचक्रोशीच्या सहकार्यानं आणि विशेषत्वानं ही लहान लहान जी लेकरं नाचताना महाराज या सप्ताहाचं जे स्वरूप जे रंग आणण्याचं काम केलंय ते आमच्या गोरख महाराज कुंभारिया यांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहवासामध्ये ही शिकलेली लेकरं
एवढी छोटी छोटी लेकरं महाराज कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणं हे आपल्या वारकरी संप्रदायाचं उज्ज्वल भविष्य दिसतं, हे लक्षात ठेवा. अतिशय सुंदर नियोजन आहे. वादक मंडळी तेवढ्याच ताकदीची आहे, त्याच्या बाबतीत काही दुमत नाही. गायक मंडळी तेवढ्याच ताकदीच्या आहेत. भरगतचा समाज या मंडपामध्ये बसलाय. फक्त एकच महाराज कमतरता राहिली, कीर्तनकार त्या अधिकाराचा नाही. विठ्ठल श्री संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवानिमित्त ही चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. मी ज्यादा वेळ याच्यामध्ये घेत नाही, पण एका शब्दात सांगून जाईन. संसारी आसक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झालेल्या जीवाचा उद्धार करण्याकरता या भूलोकावरती अवतीर्ण झालेला एकमेव वर्ग म्हणजे संत, आणि ते संत म्हणजे महाराज जगद्गुरु तुकोबरायांपासून ते बाळूमामापर्यंत सगळेच संत मंडळी तुम्हा जीवाचा उद्धार करण्याकरता आलेत, हे विसरायचं नाही. म्हणजे नामदेवराय वर्णन करता, संसारी आसक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झाले जीव, ऐशिया अपजितांचा करावया उद्धारण, या लागे अवतार तुमचा जगी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरायाले दीन जना. या दीन जनांचा उद्धार करण्याकरता सर्वांना पाठात प्रमाणात एकंदर शिक्का पाठविला. यह लोकान आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुका म्हणे माझा धाडिले निरोपान मार्ग हा सोपा सुखरूप, येथे उपकारासाठी 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 आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठे, आले घरच्या वैकुंठे, येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी. तुम्हा सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्याकरता या भूलोकावरती हे संत महात्मे अवतराला आलेत म्हणलं तरी काय हरकत नाही. आणि मला वाटतं या 22 वर्षाच्या कालामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एखाद्या गावामध्ये जिओची रेंज पोचली नसेल, पण बाळूमामाच्या कार्याचा आढावा मात्र पोचला, याची गॅरंटी आहे. मी याच्याही पुढे सांगेन, तुम्ही आम्ही काय म्हणता याच्याशी मला काही देणं घेणं नाही, पण एक प्रमाण सांगेन. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. म्हणून वाऱ्याच्या महाराज मापानं, वाऱ्याच्या वेगानं माझ्या बाळूमामांची महाराज ही कीर्ती पसरत असताना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एकही माणूस राहिला नाही की बाळूमामांच्या कार्याचा आढावा आणि बाळूमामांची ख्याती त्याच्या कानावरती गेली नाही, आणि तो भगवंत महाराज त्या बाळूमामांच्या दर्शनाकरता आसुसलेला नाही, असाही एकही जीव या महाराष्ट्राच्या मातीत नाही. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. हे ऐकलं ना तरी अंगावर काटा फुटतो महाराज. हे खरी खरी रिअल परिस्थिती, आज अशी परिस्थिती झाली बघा, काटा फुटला अंगावरती. विठ्ठल 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 अजून एक प्रमाण ऐकून जा. तुम्हाला गाणी म्हणणारी कीर्तनकार भरपूर भेटतील, पण मी प्रमाण सांगतोय, नीट ऐका. बाळूमामा बाबतीत एक प्रमाण अजून ऐकून जा. अधिकार काय आहे? तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसा हुनी आगलान, काय महिमा वर्णो त्याची. अरे काय वर्णन करावं माझ्यासारख्यानं. असे हजारो कीर्तनकार एकत्र जरी जमा झाले तरी महाराज त्यांचं मी वर्णन करू शकत नाही, एवढा अधिकार असलेली ही मंडळी या जगाच्या पाठीवरती तुम्हा जीवाचा उद्धार करण्याकरता आलेत. म्हणून या उत्सवानिमित्त, भंडारा उत्सवानिमित्त अतिशय सुंदर नियोजनामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
आणि त्यातील ही परमोच्च स्थानाची काल्याची कीर्तन सेवा अगदी वेळेमध्ये मला संपवायची याची मला पुरेपूर जाण आहे. 12च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. अगोदरच शब्द देऊन ठेवतो. विठ्ठल प्रसंगाचा अनुसंधान साधून घेतलेला हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये अखिल कोट ब्रह्मांड एकाच्या संगतीमध्ये ज्या सुखाचा अनुभव आला तो गोड अनुभव तुम्हाला जीवाला वर्णन करताना महाराज सांगतात, आणि देवा तुझ्या संगतीमध्ये राहिलोय आम्ही, आणि तुझ्या संगतीमध्ये राहिल्यानंतर काय परिस्थिती झाली आमुची निश्चिंत झालो आम्ही. आमच्या जीवनातली चिंता संपली. नाही महाराज सांगतात, सापडला हाती तरी हे झाली निश्चिंती. नाही धावा घेत मना, 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 नाही धावा घेत मना. इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, नाही धावा घेत मना, 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 नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन. मध्यम ऐका. नाही धावा घेत मन, आणि मूळ स्वराचा षडज आहे नाही धावा घेत मन. हे भजन महाराज बऱ्याच लोकांना वाटतं भजना कीर्तना इतकं सोपं काही नाही. बऱ्याच लोकांना वाटतं टाळावर हल्ला की भजन येतं, लोकांची भावना आहे. पण नीट ऐका देवा, भजन कीर्तन इतकं सोपं गोष्ट नाहीये. भक्त मनविता वाटे गुडन भजन मुद्रा ती अवघड. सगळ्यात अवघड काय असेल तर भजन आहे. याच्या इतकं अवघड काहीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे. भगवंताच्या संगतीमध्ये ज्या सुखाचा अनुभव माझ्या जगद्गुरु तुकोबर यांना आला. वर्णन करताना महाराज सांगतात, नाही धावा घेत मन, इंद्रियाचे समाधान. देवा तुझ्या संगतीमध्ये मला खरंच सुखाची प्राप्ती झाली आहे. जास्त विषय लंबवत बसत नाही. 10 मिनिटांमध्ये मला अभंगाचं चिंतन करून मला काल्याकडे वळायचं आहे. तरी सुद्धा एक प्रश्न मी तुमच्या पुढे म्हणतोय. कदाचित असा प्रश्न निर्माण होईल, महाराज तुमचा अवतार 400 वर्षापूर्वीचा, आणि तुम्ही जे वर्णन करता ते 5000 वर्षापूर्वीचं वर्णन करताय. श्रीकृष्ण परमात्म्याच्या संगतीमध्ये ज्या सुखाचा अनुभव तुम्हाला आला ते सुखाचा अनुभव तुम्ही वर्णन करता. हे कसं मान्य करावं? आम्हाला काही प्रमाण पाठ असतात. जे जे झाली अवतार येतो जातो आम्ही देवाचे सांगात. एवढ्यावरती तुकोबराय देवाच्या बरोबर आले आणि देवाच्या बरोबर गेले हे मान्य करता येत नाही. याला पुरावे आहे का? पुरावे देतो मी तुमच्या पुढं. नाथ महाराज वर्णन करतायत. अगोदर तुकोबरायांचं प्रमाण. निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारित फिरत सू. महाराज वर्णन करताय. नाथ महाराजांचं वर्णन ऐका. पूर्वी हिरण्यकश्यपाची कुळी, नाम जन्मे भूमंडळी,
ते हरी भक्ती करी तेने तोषला नरहरी. दुसरी अवतारी नामा झाला पयांगद, भक्ती भावे तोषविला राम सद्गद. तिसरी अवतारी नामा उद्धव पै झाला आणि चौथ्या अवताराचं वर्णन ऐका. शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला आणि हेतू तो गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आरानुक जीवी नाही माझ्या. आणि पाचव्या अवताराचं वर्णन लोकबळाई करता जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकलाचा येथोनिया. निलामणी मजोपदेश केला संप्रदाय दिदला सकल जना. म्हणून देवाबरोबर महाराज माझी तुकोबराय होते हेच म्हणायला काय हरकत नाही. भगवंताच्या संगतीमध्ये ज्या सुखाचा अनुभव तुकोबरायांना आला, तुकोबराय सांगतात देवा खरंच तुझ्या संगतीमध्ये सुख आहे रे. मी उगाच बाकीच्यांच्या संगतीमध्ये लागत गेलो. आणि एक वाक्य माझं नीट लक्षात ठेवा, जीवनामध्ये संगत जर महाराज बरोबर नसेल ना, जीवनामध्ये परिणाम वाईट दिसत असेल तर त्याचं कारण संगत आहे. आणि जीवनामध्ये परिणाम चांगला दिसत असेल तर त्याचंही कारण संगतच आहे. तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये राहता याला फार महत्व आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं असं महाराज माझे मी कीर्तन करायला लागलो तर प्रमाणांचा डोंगर माझ्या पुढे उभा राहतो, परत एवढा वेळ नाहीये. महाराज सांगतात नको दुष्टांचा संग क्षणक्षणा चित्तभंग. संगी वाडे सीन संगी वाडे भजन त्रिविध हे जन बहुदेवा. विषाणे पक्वाल न गोड कडू झाली नको संगाने केले तयेशा परी. अरे पंच पक्वान्नाच्या अन्नाची संगत जर विषाबरोबर झाली ना तर विषमय झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनाचा विचार जरा बारकाईनच करा. वाईट दिसणारी माणसं सगळीच वाईट असतील अशातला काय भाग नाही. कारण मी बऱ्याचदा सांगत असतो बुरा नहीं हूं मैं. नीट ऐका, बुरा नहीं हूं मैं मेरी भी कुछ कहानी है. ये जो बदला बदला सा लगता हूं ये अपनों की ही मेहरबानी है. गैर तो गैर थे गैरों से गिला क्या, लेकिन अपने तो अपनों से भी मिला क्या. संगत करत असताना महाराज एकतर देवाची करा अथवा संताची करा, नाही तर मग परेशानियां तो हमारे भी जिंदगी में बहुत है साहब, लेकिन मुस्कुराने में क्या जाता है. रिश्तों में विश्वास और मोबाइल में नेटवर्क ना हो तो लोग गेम खेलना शुरू कर देते हैं. ही जगाची रीत आहे. चांगल्याच्या संगतीत राहा कायम. महाराज सांगता ढेकणाच्या संगे हिरा जो भंगलान कुसंगे नाडीला साधू तैसा. भावे तुका म्हणे सत्संग हा धरान कुसंग हा फेरा 84चा. याच्याकरता चांगल्याच्या संगतीमध्ये राहोय जगद्गुरु तुकोबरायांचं मत आहे. देवा तुझ्या संगतीमध्ये मला खरंच खरंच सुखाची प्राप्ती झाली. आणि कोणतं सुख पाहिलं जे सुख आम्ही कधी महाराज स्वप्नात बघितलं नाही ते सुख आज आम्हाला भोगायला मिळालं. हे तुझ्या संगतीचा लाभ आहे. संगतीने होतो पंगतीचा लाभ. संगती पंगती देवा सवी घडे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सुख सर्व त्या संगती. तुका म्हणे सुख सर्व त्या संगती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सर्व सर्व त्या संगती. तुका म्हणे सर्व सर्व त्या संगती. पंगती संताची या घडेल पंगती संताची या. घडेल पंगती संताची या. घडेल पंगती संताची या. घडेल पंगती संताची या. संताची या. तेथे राम नाम होईल श्रवणा. तेथे राम नाम होईल श्रवणा. घडेल पंगती संगती या. घडेल पंगती संगती या. तेथे राम नाम होईल श्रवणा. तेथे राम नाम होईल श्रवण. जे सुख आम्ही कधी भोगलं नाही, जे आम्हाला बघायला मिळालं नाही ती सुख देवा तुझ्या संगतीनं आज आम्हाला प्राप्त होतं. याचा मला मनस्वी आनंद आहे. अरे आम्ही घरी होतो देवा, घरी ताकाचे सरोवर घरी पाहिलं आम्ही,
पण तुझ्या संगतीमध्ये आलो येथे नवनीताचे पूर. इथं मात्र जी सुख आम्हाला भोगायला मिळाल ते विशेष सुख आहे देवा. आता तुम्ही ढकलून जरी लावलो ना देवा तरी मी माघारी जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाची सोहळी. विठ्ठल अभंगाचं चिंतन संपवलंय आणि काल्याच्या प्रकरणाकडे वळतोय. आजचं काल्याचं कीर्तन आहे, कालिव्याचं नाही. आणि एक विशेष सांगू का महाराज, मी ह्या सप्ताहाचं एक विशेष पाहिलं. मी बऱ्यापैकी तळावरती मी कीर्तन करतोच नाही असं नाही, पण या तळावरती जी शांतता आहे ना ती कुठल्याच मी पाहिली नाही. हे विशेष आहे. वा, नाही खरं खरं मी पाहिलं. कारण एवढं भयंकर काम असतं कुंदहाचं आणि मी शांतता प्रिय माणूस आहे. मला शांतता लागते कीर्तनामध्ये. जेवढी शांतता पाहिजे तेवढी आपल्याकडे आहेच बरं, याच्या बाबतीत काही दुमत नाही. असू द्या. आजचं कीर्तन हे काल्याचं आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की प्रसादाचं कीर्तनही आम्हाला सर्वांना माहीत आहे. तो पंढरीनाथ माझा विश्वनियंता जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या हस्ते आज आपल्याला प्रसाद मिळणार आहे. हे तुमचं आमचं भाग्यच म्हणावं लागेल. तसा बारकाईने विचार केला तर महाराज वर्णन करतायत हा काल्याचा प्रसाद तसा दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. तुम्हाला जीवाला आज प्राप्त होतं हे आमचं भाग्य आहे. नाहीतर बारकाईने विचार केला तर वैकुंठी तो ऐसे नाही न कवल काही काल्याचे. वैकुंठात हा महाराज प्रसाद मिळत नाही. वैकुंठात काही नाही हो सांगा ना. जिथं अमरत्व आहे, सिंहासन ऐरावतासारखं वाहन आहे, चिंतामणीच्या सडकायत अमृताची कोठार आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत. अजून काय पाहिजे तिथं? सगळं काही आहे, फक्त आणि फक्त काला नाही. जसं वर्णन करताना नाथ महाराज वर्णन करतात, नीट ऐका. जे चैतन्याचे निश्चिते मुसाहुनी श्री भगवंते वैकुंठ रचले ते निज सामर्थ्य नांदावया. ते वैकुंठ पाहता साचार अवघे चतुर्भुजनर घनश्याम पितांबर धर शंख चक्र अवघ्यासी. तीत नाही आली व्याधी नाही विषयासक्त बुद्धी. स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा. जरा बरं काही नाही का? अखिल कोट ब्रह्मांड एकानं स्वतःला राहण्यासाठी जे निवासस्थान बनवलं त्याचं नाव वैकुंठ आहे. ज्या वैकुंठामध्ये कसलीही व्याधी प्राप्त होत नाही, ज्या वैकुंठामध्ये स्त्री पुरुषांना समान बुद्धी आहे आणि तरी सुद्धा महाराज त्या वैकुंठामध्ये काला नाही. आणि एवढं सगळं वैकुंठामध्ये असताना भगवान परमात्मा जर महाराज भूलोकावरती येऊन राहतो याचं एकच कारण आहे. देव संत सदनी राहिला. धन्य धन्य संतांचे सदान. धन्य धन्य लक्ष्मी सहित शोभे नारायण. देव मिळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवा संत सदनी राहिला. सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देव सदनी राहिला. अखिल कोट ब्रह्मांड एकाच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा ही प्रसंगाचा अनुसंधान साधून घेतलेला अभंग आहे. अभंगाचं चिंतन मी 2 मिनिटात तुमच्या पुढे मांडलंय. काल्याचं कीर्तन म्हटलं की आम्हाला ठरलेल्या माहिती आहेत गोष्टी, भगवंताचं चरित्र ऐकायचं आहे. पण जरा बारकावा, 1 मिनिटासाठी बारकावा ऐका. काल्याचं कीर्तन करणं म्हणजे आम्हाला प्रमाण पाठ चरित्र ते उच्चारावेन केले देवे गोकुळी.
भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन पुन्हा पुन्हा करणं त्याचं नाव काला. जरा बारकावा ऐका. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळी शब्दाला अंडरलाईन करा. गोकुळातलं वर्णन महाराज चरित्र वर्णन करणं जर काला असेल तर कीर्तनकारानं बाकीचा आगाऊपणा म्हणजे घेऊन या खड्ग माराया धावला साही मारी दुराचारी धन्य त्याचे ज्ञान न करी शोक हे कीर्तनामध्ये काल्याच्या सांगायचंच नाही. जे गोकुळात चरित्र वर्णन केलं त्या चरित्राचं भरा पुन्हा पुन्हा उच्चारण होणं त्याचं नाव काला आहे. मग आता काल्याची सुरुवात नेमकी करायची कुठून हा प्रश्न. कुठून करावी काल्याची सुरुवात. आता काल्याच्या कीर्तनाची सुरुवात ऐका. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला हरे नंदाच्या घराला नंदाच्या मजले गोकुळाला मजले गोकुळाला गोकुळाला. अखिल कोट ब्रह्मांडना एक 8 वर्षाची सगुण साकार मूर्ती कारावसामध्ये माझ्या वसुदेवाच्या आणि देवकी मातेच्या समोर उभा राहिली आणि ती मूर्ती सांगते नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. त्या भगवान परमात्म्याला माझ्या देवकी मातेनं पाहिलं आणि पाहतच राहिल्या. इतका सुंदर दिसला की ज्याचं वर्णन करताना तुकोबराय वर्णन करतात. पाहिलिया वेद लावी बैसे जीवे जडोनी मणिवे दोता याचा पलढरी रायाचा. मनाला वेद लागावा इतका सुंदर धनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणानं तिने माझ्या मना भूत केला फूल गुलाब का लाखों में हजारों में चेहरा जनाब का चांद तारे फूल शबनम तुमसे अच्छा कोण है. महाराज यायला मला बी सगळं येतो पण काही मर्यादा आहेत माझ्या. विठ्ठल 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 हर विठ्ठल विठ्ठल बोला बोला बाळू मामाच्या नावानं. महाराज वर्णन करताय. अतिशय सुंदर दिसणारा माझा भगवान परमात्मा पाहिला माझ्या वसुदेवानं. टोपलीमध्ये घातला, हातामध्ये साखळदंड आहेत, पायामध्ये साखळदंड आहेत. जरा थोडासा बारकावा असा आहे. देवाला डोक्यावरती घेतल्याबरोबर हातापायातले साखळदंड तुटून पडले. उचलीला कमलापती पायीची बंधने गलती. त्या भगवान परमात्म्याला सिद्धांत असा आहे तुम्ही देवाला डोक्यावरती घेतलं तर महाराज मायेची बंधनं गळून पडतात आणि मायेला डोक्यावरती घेतलं तर नसलेली बंधनं येतात. हा बारकावा यातला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात घ्यायचा असेल डोक्यावर तर देवाला घ्या नाही तर कुणाला नाही घेतलं तरी चालतं. सर्वांना माहित आहे यमुना मातेनं वाट दिली. महाराज वसुदेव भगवान परमात्म्याला पलीकडे घेऊन गेले. गोकुळामध्ये आले. तिथं जी माया जन्माला आली तिथली उचलली. आपला भगवान परमात्मा ठेवला आणि महाराज भगवान इकडे निघून गेले. तर इकडं काय झालं मला माहित नाही. इकडं काय झालं गोकुळामध्ये ते मी सांगतोय. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. प्रत्येक दाराच्या समोर गुढी उभा केली गेली. प्रत्येक दाराच्या महाराज चौकटीला तोरण मानलं गेलं. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढली गेली. सडा समार्जन केलं गेलं. यशोदा मातेला पुत्र झाला. माझ्या नंदराजाला पुत्र झाला. सगळ्या गोकुळामध्ये बातमी पसरली गेली. सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला. निस्ता आनंदी नाही. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आल्याबरोबर महाराज सांगतात लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपतप केल्या वाचून माझ्या गोकुळच्या लोकांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. नाही दैन्य दारिद्र्यास त्रास आला.
भगवान परमात्मा घरोघरी झाला लक्ष्मीचा वासन, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आल्याबरोबर सगळं दैन्य गेलं. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरील प्रवेश भीतरी केला देवे. म्हणून आता भगवान परमात्मा गोकुळामध्ये नांदायला लागला. सर्वांना माहीत आहे हळूहळू मोठा व्हायला लागला. 12व्या दिवशी गर्गमुनी बोलवले, नाव ठेवलं गेलं कृष्ण. क्रश धातूपासून महाराज त्याचं नाव कृष्ण नाव ठेवलं गेलं. आणि कृष्ण नाव ठेवून भगवान परमात्मा त्याचं बारस झालं. आता हळूहळू मोठा व्हायला लागला. मग आता लहानपणीच देवानं काग बगरिटा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाली बुडविले. मुक्त केला मामा कंस महादोषीन बाळ, हत्या राशी पातकाच्या दिक्क नाही देणारी मित्रा, एकन पुतना कंटक मुक्त केली. सगळ्यांना मुक्त करून भगवान परमात्मा आता मोठा व्हायला लागला. किती मोठा झाला याचं वर्णन महाराज बाऊली करतायत. रंग तो रंगनी चोरीत लोणी हे वा आला टाळकरी आला. रंगत रंगनी चोरीत लोणी राग तुरंगनी चोरीत लोणी, दाहोणी धरती गवळणी. रंगत रंगनी चोरीत लोणी, धावून धरती गवळणी. आदिती चरणी देती गारणी, यशोदे साजणी. बांधती चरणी देती गारणी, यशोदे साजणी. नदीगृत बक्षुणी तमाल निळे नवल केले ओ साजणी. कृष्ण भगवान परमात्मा आता रांगायला लागला. तो रांगत कसा होता याचंही वर्णन खूप मोठं आहे. डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखील असये. भगवान परमात्मा रांगायला लागला. यशोदा मातेने महाराज बरोबर 11:20 दह्यादोहाचं मंथन करायला सुरुवात केली. इकडे रांजणामध्ये महाराज भली मोठी रवी टाकून माझ्या यशोदा मातेने मंथन चालू केलंय. रांगत असणाऱ्या भगवान परमात्म्याने त्या यशोदा माते जावं, जवळ जावं, लुडबुड करावी, आईनं उचलावं, पुन्हा बाजूला ठेवावं. पुन्हा देवाने यावं, पुन्हा बाजूला ठेवावं. बऱ्याचदा झालं देवाच्या लक्षात आलं. आई तर निस्ती म्हणते माझ्या काळजाचा तुकडा, हे झालं ते झालं, जवळ सोय येऊ देत नाही तिथं. देवानं थोडस एक कला केली. फक्त जे दूध चुलीवरती महाराज तापायला घातलं होतं ते दूध उतू घालवण्याचं काम देवानं केलं. उतू गेलेल्या दुधाचा उग्रवास माझ्या यशोदा मातेच्या नाकावरती आला आहे. असं सगळं काम सोडलं ना आत गेल्या. मला अजूनही काही कळलं नाही बरं का. म्हणजे माझा प्रश्न आहे, इकडं देव अमृत वाटत असू द्या आणि इकडं जर आमचं महाराज दूध उतू गेलं ना, किडनी फेल झाल्याचं दुःख आहे आम्हाला. आणि त्यातली त्यात महाराज गॅसवर गेल्यावर तर भयंकर आहे. आई साहेब आत पळत गेले आणि आई साहेब आत पळत गेल्यानंतर बरोबर महाराज माझ्या भगवान परमात्म्यानं संधीचं सोनं केलं. ज्या रांजणामध्ये महाराज यशोदा माता दह्यादोहाचं मंथन करत होत्या तिथं संधीचं सोनं केलं. वाक्य नीट लक्षात ठेवा, संधीचं सोनं बी करता आलं पाहिजे. एका चहाच्या टपरीवरती सुंदर वाक्य वाचलं मी. म्हणे संधी कशी असते, चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते, लगेच उचलावी लागते, नाहीतर हातातून निष्ठून जाते. संधीचं सोनंही करताच आलं पाहिजे. भगवंतानं केलं. ज्या रांजणामध्ये यशोदा माता मंथन करत होते त्या रांजणामध्ये ढपकन उडी मारली जाऊन. आई साहेब बाहेर आल्या. इकडं तिकडं पाहिला रे की नेहला असेल कोणीतरी खेळायला. 11:20 महाराज 10 बरोबर 10 वाजता चालू झालं मंथन. 11:20 झाली तरी महाराज लोणीचे येईना. काय करावं, लोणी येईना महाराज सवय इकडं बोलवलं, जाऊ बाई इकडे या. अहो 1.5 तास झाले मी मंथन करतेय, लोणी येत नाहीये. असं मग अगं शिळवणी टाकून बघ. शिळवणी टाकून पाहिलं लोणी येत नाही. उन्हवणी टाकून पाहिलं लोणी येत नाही. शेवटी
शेवटी महाराज एका अनुभवी गवळीनं सांगितलं म्हणे यशोदा तसं नसतं म्हणे. उन्हवणी टाकून आणि शिलवणी टाकून जर लोणी येत नसेल तर एखाद्या बारीला लोण्याचा गोळा सुद्धा खाली होऊन बसतो बघ. लोण्याचा गोळा खाली झालाय का बघ. मग महाराज माझे वैकुंठवासी मधुसूदन अण्णा देहूकर त्यांनी त्यांच्या वयाला शोभल असं बोलावं. त्यांनी सांगावं लोण्याचा गोळा त्या रांजणामध्ये झालाय का हे बघण्याकरता यशोदा मातेनं आपल्या चोळीची बाही मागं सारली. अजून एकदा ऐका बरं. लोण्याचा गोळा रांजणामध्ये झालाय का हे बघण्याकरता यशोदा मातेनं चोळीची बाही मागं सारली. आता लय गड्या उघडून सांगायला लावू नका, समजदार को इशारा कापी होता है. यातून मला फक्त एकच सांगायचं आहे, यशोदा मातेच्या चोळीची बाही त्या काळात माझ्या शर्टाच्या बाही एवढी होती एवढंच बोलतो होता. आत हात घातला आणि आत हात घातल्याबरोबर भगवंताचं जावळ हाताला लागलं. महाराज सांगतात हाती धरून या काडीला बाहेरी. हाताला धरून बाहेर काढला आणि हाताला धरून बाहेर काढल्यानंतर महाराज पांढरा शुभ्र झाला भगवान परमात्मा आणि पांढरा शुभ्र महाराज त्या लोण्यानं भरपूर महाराज पांढरा झाला बाहेर काढला आणि बाहेर काढून महाराज यशोदा मातेने डोक्यावर हाणून घेतलं. कृष्णा एवढ्या वेळ मी मंथन करत होते, चुकून जर या रवीचा फटका जर तुझ्या डोक्यात लागला असता तर मी काय केलं असतं, काय केलं असतं रे कृष्णा मी. भगवंतानं मनातल्या मनात सांगितलं आमच्या आईला तर काय कळत नाही. अगं या रवीचं कुठं घेऊन बसली, जगाला प्रकाशित करणाऱ्या रवीचा बाप आहे मी. या रवीचं कुठं घेऊन बसतेस तू. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुलिया. जयापासून सकल महिमंडळ हे झाले. पुढं ऐका, चारच प्रमाण सांगतो पुढे निघून जातो. मृत गुरुपुत्रानेला तोता पवाडा देखीला ते मोगला कर्मीवर ते जेने देवाचा मानो घेऊशिला धर्मा जीर्णोद्धार केला सूर्यवंश दिला सूर्य जोका. ऐसे पुरते पण लागे अनेक दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणस हितो म्हणून ऐसा मी समर्थो तुम्ही जगाचा नातून गगना ऐसा साक्ष होतो तोही मीची. या सगळ्याला एकच प्रमाण ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनीन हे वर्म जाणूनी शरण आलो. अनेक खोड्या आता भगवान परमात्म्याच्या वाढायला लागल्या. आता भगवान परमात्मा थोडा मोठा झाला, केवढा झाला तर एवढा झाला, थोडासा मोठा झाला आणि भगवान परमात्म्याच्या खोड्या आता वाढायला लागल्या. एखादं पोरग खोडीला असतं म्हणण्यापेक्षा एवढं हट्टी असतं आणि एवढं महाराज अशी आई महाराज काम करून जेवायला बसली की महाराज त्या आलं आई चल धुवायला चल ना. महाराज अशी कुठंतरी बिचारी काम करून बसली ना की महाराज असे चार चौका बायात बसते तो आई चल भूक लागली जेवाय वाढ मला चल की. ती पदराला धरून सारखं असं पेळा घालणार लेकरू असतं का नाही, हटवाद तसलं लेकरू. जसं वर्णन करताना महाराज माझ्या नमदुऱ्यांनी वर्णन केलंय. शेजारी बसलेल्या यशोदा मातेला माझ्या भगवंतानं हाक मारली आहे, यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, पुढे सर मला जेऊ गडीवर पुढे सर. मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, पुढे मला जेऊ घाल, मला जेऊ घाल. यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल, मला जेऊ घाल. चला पटकन मला जेऊ घाल, मला जेऊ घाल. सर्वांनी जरा पुढे चला पहिला म्हणतात पुढे सरून घ्या. मला जेऊ घाल. सर्वांनी जरा पुढे सरा. पुढे सर. ही पाठीमागची सगळी जागा पुढे इकडे सर. शिल्लक आहे, इकडे बसा. हा इकडे भरपूर जागा, ही पूर्ण व्यापून माग बसायला जागा नाही राहिली कसलीच. वा, एवढा मोठा मंडप कमी पडतोय हे आपलं भाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, यशोदा मातेला माझ्या भगवान परमात्म्यानं हाक मारली, यशोदे
घराकडे चाल मला जेवू घाल मला जेवू घाल. बर जेवायला का घालायचं होत नाही पण काय खायचं हे नीट ऐका आता. मला काय खायचंय तूप लावून भाकरी करी. आता तूप लावून कुठं भाकरी करता येते का दादा पण नीट ऐका. नामदेवराय वर्णन करतात तूप लावून भाकरी करी वांगी भाजून भरीत करी वरी कांद्याची कोशिंबिरी मला जेवू घाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल मला जेवू घाल. अखिल कोट ब्रह्मांड एकाच्या खोड्या आता वाढायला लागल्या. खोड्यामध्ये वाढ झाली आहे. जरा बारकाव्या नाही का भगवंताच्या खोड्यामध्ये वाढ झाली. आता भगवान परमात्मा नको नको त्या खोड्या करायला लागला. थोडासा मोठा झालाय. गावामध्ये पुराणिक बुवा आले होते आणि पुराणिक बुवानं सांगितलं चतुर्थीचं व्रत कोणी जो करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील म्हणे. आता बायकांचा स्वभाव भोळा असतो नाही खरंच भोळा असतो. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा कीर्तनाला गर्दी कोणाची तुम्ही नीट बघा. तुम्ही इकडे बघा तुमच्यापेक्षा 4 पटीने माझ्या माता भगिनीत याचा मला मनस्वी आनंद आहे. वा त्यांच्यासाठी टाळीच हा. झाली पाहिजे होता. वा महाराष्ट्रातल्या तुम्ही कुठल्याही भागात जा बायकांची उपस्थिती जादा असते कारण स्वभाव भोळा असतो. लगेच विश्वास बसतो. बरं तुम्ही बी लय बरं वाटून घेऊन तुमचा इतका बी भोळा नसतो बरं. हा 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 मी आपला सांगितलं भोळा असतो काय हरकत नाही भोळा असतोच. माझ्या यशोदा मातेने महाराज त्या पुराणी बोवाचा शब्द ऐकला चतुर्थीचं व्रत जो कोणी करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. देवळीमध्ये ठेवला गणपती पाहिला गणपती बापांच्या समोर जाऊन उभा राहिल्या आणि थोडासा नवस केला आणि छोटासा नवस केल्यानंतर सांगितलं देवा 1 महिना जर माझ्या मुलानं खोडी सोडली आणि 1 महिना जर माझ्या देवानं नाही खोडी केली माझ्या लेकराला जर गुण आला तर येणाऱ्या चतुर्थीला तुला हाराभर मोदक ठेवेन म्हणे. हाराभर. आता मला फक्त एकच वाटतं देवाची आई जर गणपती बाप्पाला नवस करू शकते तर आमच्या आईनं भांडगावच्या मसोबाला केला मग काय फरक नाही. हा हा आमचं नेमकं चौकात क्षेत्र आहे माझं सगळं. वर कुठे वडापुरी निमगाव शेटपळ चौकात क्षेत्र आहे आणि नेमका खाली जायचा भांडगावचा रोड तोच. बरी एवढी मोठी माल आहे माझ्या गळ्यात हो. भला मोठा गंध असतो दररोज आणि चौकात आपलं शेतात काहीतरी काम कोणी बी यायचे महाराज भांडगावचा रस्ता कुठे व अरे काय डोळं बिलं गेलं वारकऱ्याला सारखं कसं विचारतो दाद्या. त्याच्यामुळे मी पाठी लावून टाकले हो इकडे रस्ता आहे ती बाण केलाय तिकडे जा. विरोधाचा भाग सोडा. अखिल कोट ब्रह्मांड एकाच्या आईनं महाराज भगवंताचा नवस केला. महाराज चतुर्थी आम्हाला सर्वांना माहिती. मी ग्रामीण भागातलं सांगू का लोकांच्या कसलं आपल्या घरचं सांगावं. चतुर्थीचा महाराज 1 महिनाभर देवानं खोडी नाही केली. 1 मास देवी खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेसी महाराज त्या दिवशी चतुर्थी सकाळपासून आज चतुर्थी नवस केलाय मोदक ठेवायचे हे झालंय ते झालंय. अरे आमचं बी काही कमी नसतं सकाळपासून चाललेलं असतं आज चतुर्थी आहे. महाराज आपल्या घरातलं सांगावं मी कानाने ऐकलेल्या गोष्टी सगळ्यांनी बघितलेल्या गोष्टी आहेत. दोघी जावा आमची धाकटी ती थोरली दोघी जावाने महाराज सकाळी 8 वाजता लेबर यायचे राहणार. शेतकरी माणसं आम्ही 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 1.5 पर्गावरती काम करणारी मंडळी रानात आली. सकाळी घासकुटका खाल्ला का नाही कुणास ठाऊक. महाराज 2 जनावर 2 किलोमीटर चौकात ओढीत नेली जिथं आणि कुसळात नेऊन बांधली. दिवसभर महाराज काबाड कष्ट केलं. 5 वाजता लेबर सुटलं. 5 वाजता लेबर सुटल्यानंतर पुन्हा जनावर माघारी घेऊन आल्या. 5:30 पावणे 6 झाल्या आणि 5:30 पावणे 6 वाजता माघारी आल्या. दोघींनी मिळून महाराज स्वयंपाक केला. 7 वाजता स्वयंपाक झाला. 7:30 वाजता सगळं घरदार जेवून महाराज थंडीचा दिवस आहे द्वारा झोपायला गेलं आणि ह्या दोघीच्या त्या चंद्राची वाट बघायला सुरुवात केली. चंद्रोदय 10:20 7:30 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत सगळ्या मालिका बघून झाल्या. मला वाटतं टीव्हीची मालिका बघण्यापेक्षा भजनी मालिका बघित तरी जीवनाचं कल्याण होईल. बरं साधं गणित आहे.
टीव्हीची मालिका बघण्यापेक्षा भजनी मालिका बघितलेली काय वाईट आहे? वाया तर त्यातलं काहीच जाणार नाहीये. सगळ्या मालिका बघून झाल्या 9:30 वाजल्या. दिवसभर काबाड कष्ट केले, अंग थरथर थरथर कापायला लागलं, कपाळावरती घाम उभा राहिला, पोटात आग पडली आहे, रक्ताभिसंक्रिया फास्ट झाली, काजाचा ठोका वाढला. आणि हे सगळं होत असताना 9:45 वाजता बरोबर महाराज धाकटीला थोरलीनं सांगितलं, जाग चंद्र आहे का बघून ये. मग महाराज धाकटी बाहेर आल्यानंतर इकडं तिकडं पाहिलं, चंद्र काय अजून उगवलं दिसलं. बरं काय हरकत नाही. माघारी आली, सांगितलं ताई नाही उगवला. बरं बस असू दे, नाही उगवलं ना बस. 15 मिनिटानं पुन्हा लावली, म्हणजे जाग चंद्र उगवलाय का बघून ये. पुन्हा महाराज माघारी, तोंडावर गौरी फुटल्यासारखी माघारी आली की समजायचं चंद्र उगवलं नाही. शेवटी 10:15 वाजता इकडे ताट तयार आहे, मोदक तयार आहे, दिवा तयार आहे. आता फक्त आरतीच करायची, पण चंद्रच उगवणं काय करावं. शेवटच्या वेळेला ही घडलेला विषय मी तुम्हाला जे सांगतोय ते. शेवटच्या वेळेला तिने लावलं आणि तिला सांगितलं, जाग चंद्र उगवलाय का बघून ये. तिसऱ्या वेळेस ती माघारी आली आणि तिनं सांगितलं, ताई चंद्र नाही उगवला. सोप्यावर बसलेल्या थोरलीनं सांगितलं, कसा जाळ व्हायना काही त्याचा अजून जा झाला त्या चंद्राचा. दबावातला पेट झाला, ती सगळी राख करून टाकली त्या चंद्राची. हा विनोदाचा भाग आहे, पण लक्षात ठेवा, कुणाच्या भावना दुखावणे याच्या पाठीमागचा माझा हेतू नाही. माझ्या आई साहेबांना महाराज बरोबर चंद्रोदय झाला, भगवंताच्या हाताला धरला आणि भगवंताच्या हाताला धरून फरफर फरफर उडत चालला. हारावर मोदक हातामध्ये आहे. हारा 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 म्हणजे डिश नाही, हारा म्हणजे ताट नाही. नीट ऐका, हारा या शब्दाचा अर्थ 100 किलो तांदूळ ज्या पातेल्यामध्ये मावतो त्याच्यावरती झाकण्याकरता जेवढ्या आकाराचं महाराज झाकण असताना त्याचं नाव हारा. आणि तेवढं हारावर महाराज मोदक तिने हातामध्ये घेतलेलं, बरोबर मधोमध पाण्याचा तांब्या, देवाला हाताला धरलेलं. चाल चल देवाचं दर्शन घ्यायचं अगोदर. मग महाराज त्या आई ती लेकरू म्हणायचं, आई मला मोदक दे. नाही रे, उष्टा करायचा नसतो, चल लवकर अगोदर तिकडे जायचं, मग बघू, नैवेद्य दाखवल्याशिवाय तुला मिळणार नाही. काय हरकत नाही. आत आल्या, हारावर मोदक खाली ठेवले, पाण्याचा तांब्या बाजूला काढून ठेवला, देवाला देवाच्या पुढे उभं केलं. आणि लक्षात आलं, आत महाराज धूप राहिले. डोक्यावर हाणलं, कृष्णा धूप राहिली की आत, लक्ष दे, इथं एखादा उंदीर येईल, नैवेद्य उष्टा करून जाईल, मी धूप घेऊन आलेच. देवानं मनातल्या मनात सांगितलं, इथं कशाला उंदीर येईल, एवढा मोठा बोका असताना कशाला येईल उंदीर इथं. आत गेले आई साहेब आत गेल्यावर पुन्हा एकदा संधीचं सोनं माझ्या भगवंतानं केलं. आणि महाराज भगवंताकडे, त्या महाराज गणपतीकडे बघत 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 मटा 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 सगळे मोदक खाल्ले. त्यातले 2 राहिले, त्यातला 1 राहिला. एकातला अर्धा खाल्ला आणि अर्ध्यातला अर्धा घेऊन एवढा जी तुकडा राहिला होता ती गणपतीने असा धरला आणि असा तोंडाला चिकटवला तेवढा महाराज मोदक. आणि 2 वेळा चुटक्या वाजवल्या आणि गणपतीच्या पुढे सांगितलं, हे बघ आई जर आली आणि तिच्या पुढे जर काय बोलला बिल्ला, इतका मारीन पुन्हा. हा हा हा. मग त्या गणपती बाप्पाने याच्या पुढे बोलावं कसं, बापाच्या पुढे बोलावं काय. बापाच्या पुढे नाही बोलता येत. खाली मान घातली गणपती बाप्पानं, गप खाली बसले. आई साहेब आत आल्या आणि आत आल्याबरोबर पाहिलं तर हाराभर मोदक मोकळे. कृष्णा मोदक कुठे गेले रे. आई मी तुला खरंच बोलतो, पण तुला खोटं वाटतं, मी तरी काय करू, नीट ऐक म्हणे. तो आत गेली. नामदेवांची बालक्रीडा बघून घ्या, सगळी प्रमाणात सांगायला मला वेळ नाहीये, मी फक्त विनोदाचं पांघरून टाकलंय. तो आत गेल्यानंतर 1000 उंदरं आले. त्या 1000 उंदरामध्ये एक मोठा उंदीर आला. त्या मोठ्या उंदरावरती एक मोठ्या पोटाचा बाबा बसून आला आणि माझ्याकडे बघत बघत त्यानं मटा 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 सगळे मोदक खाल्ले. मी लका म्हणलं, माझ्या आईनं केलेत, मला 2 तरी ठेव, पण 1 सुद्धा मोदक आई मला त्यानं ठेवला नाही ग. आता ह्यातलं किती खरं होतं, सगळं खोटंच होतं का नाही. पण आदरमानं राहून धर्माची संस्थापना करणारा माझा भगवान परमात्मा आहे. तुका म्हणे धर्म संस्थापनेने केला नारायणी अवतार. याचं वर्णन करताना नाथ महाराज सांगतात, असा कसा देवाचा देवबाई ठकडा. 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 देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा लंगडा लंगडा. असा कसा देवाचा देवबाई ठकडा. असा कसा
देवाचा देव बाई ठकडा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायाने लगडा देव एका पायाने लगडा 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 देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा अनेक खोडे आता भगवान परमात्मा गोकुळामध्ये करायला लागला. बारकी बारकी लेकरं जपून महाराज सगळ्या गोकुळामध्ये उच्छाद मांडला गेला. तेरे कान्हाने बनसरी बजाई तेरे कानाने धूम मचाई. सगळ्या महाराज गोकुळामध्ये उच्छाद मांडला गेला. सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या आणि शेवटी सगळ्या गवळणी आता यशोदा मातेकडे गाराने घेऊन आल्या. पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. कुठल्याच आईला वाटत नाही माझा मुलगा वाईट आहे. कुठल्याच आईला वाटत नाही. कुठल्या आईला वाटतं माझा मुलगा वाईट आहे सांगा ना. नाही वाटत. पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. नाही या मताचा मी आहे. चुकांवरती आज तुम्ही पांघरून टाकलं तर उद्या येणारा काळ हा तुमचा पश्चातापाचाच असेल. आणि पश्चाताप करूनही हातात काही सापडणार नाही हे लक्षात ठेवा. माझे गुरुवर्य फार सुंदर सांगतात. आई हे जगातलं सगळ्यात मोठं संस्काराचं विद्यापीठ आहे म्हणे. एकदा का आई नावाच्या विद्यापीठातून एखादा मुलगा जर पास आउट होऊन निघाला तर जगाच्या बाजारात नापास होणार नाही. आणि त्यांच्या पुढचं एक वाक्य नीट ऐका. माझे गुरुवर्य फार सुंदर सांगतात. दुसऱ्याच्या बाईनं खाऊ घातलेला तुपभात, दुसऱ्याच्या बाईनं खाऊ घातलेला तुपभात आणि आपल्या आईनं पाठीवरून फिरवलेला हात सारखा असतो. कुठल्याच आईला वाटत नाही. सगळ्या गवळणी आता गारानं घेऊन आल्या. गारानं घेऊन यायला लागल्या. सगळ्या सांगायला लागल्या. पण कुठल्याच आईला वाटत नाही माझा मुलगा वाईट आहे. एक सांगू का. कुठल्या आईला वाटतं सांगा ना माझा मुलगा वाईट आहे. तुम्ही एखाद्याच्या आईला जाऊन सांगा काकू काल तुमचा पप्पा दारू प्यालता. मना जाऊन फक्त तुम्ही ती तुमच्याकडे असं गरा 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 डोळे फिरवेल रागानं बघून तुमच्याकडे सांगेल हा मग काय सारखं पिते काय पिला असेल पोराच्या नादाने एखाद्या बारीला. हे आईचे शब्द आहेत. लक्षात ठेवा. प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा चांगला आहे पण आपलाच गंगाधर शक्तिमान आहे हे विसरायचं नाही. हे विसरू नका. प्रत्येक आईला वाटतं माझी सून गावात कुणाची नसावी तशी माझी असावी. चांदण्यासारखी चकचक करणारी सुसंस्कारित असावी. कुणाचीच नसावी तशी माझी असावी. इच्छा तुमची चांगली आहे पण आपला दिवा बी तसाच लागतो. हा आपला पोरगा इकडे खिस गेल नाही तर आंड्रे रसल सारखा दिसतो. आता ज्याला क्रिकेटचं वेळ आहे त्याला कळलं असेल. त्यातून लईच सांगायचं म्हणलं तर ज्याला दिवसा महाराज बॅटरी लावून बघावं लागतं. हसला तर फक्त ह्याचा दात पांढरा दिसते. आणि याच्याकडून जर अपेक्षा करायच्या म्हणजे असं चालणार नाही. कुठल्याच आईला वाटत नाही माझा मुलगा वाईट आहे. पण लक्षात ठेवा सगळ्या गवळणी आता गाराने घेऊन यायला लागल्या. पण महाराज यशोदा मातेने ते मान्य केलं नाही. यशोदा माता सांगतायत काय ग लागला सांगायला म्हणे बाल सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने गे बाळ दिसतय गोजिरवाने बाळ दिसतंय गोजिरवाणे ग बाळ दिसतंय गोजिरवाणे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी 5 वर्षाचं माझं बाळ 5 वर्षाचं माझं बाळ 5 वर्षाचं माझं बाळ खेळ खेळ लटकत घेता आला गे गोकुळच्या नारी लटकत घेता आला गे गोकुळच्या नारी घेता आला गोकुळच्या नारी बोला 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 मामाच्या नावानं सांग भलं सगळ्या गवळणी सांगायला आल्या. आणि यशोदा मातेनं गंभीर स्वरात उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. तुम्ही चुकीचे आहात. बाल सगुण गुणाचे त्याने
काय सांगता गाराने गे गोकुळच्या काय लागला का सांगायला? 5 वर्षाचं लेकरू नाही माझं तुमच्या घरी येऊन खोड्या करायला वेडे का ते? बघा मोकळा मोकळी आळ घेऊ नका ढालगजा कुठल्या. हे माझी शिवी नाही बरं, खरंच खरंच नाथ महाराजांची आहे. तुम्ही 12 घरच्या 12 गे तुम्ही ढालगजा आहात ते सांगायला सुरुवात केली महाराज. शेवटी सगळ्या गवळणी माघारी लावल्या आणि हळूहळू आता भगवान परमात्मा लहानाचा मोठा व्हायला लागला, पण खोड्या अजून वाढायला लागल्या. 12:15 झाल्या खोड्या करत करत तरी अजून लक्षात येईना खोड्या बंद कराव्या. किती खोडीलंय होतं मी कीर्तन करावी. 12ला आपल्याला काल्याचं कीर्तन संपायचं, तुम्ही खोड्या अजून 12:15 वाजेपर्यंत करताच आहे. सगळ्या खोड्या आता वाढायला लागल्या. खोड्या वाढत 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 भरा खोड्या एवढ्या टोकाला गेलाय की आता सगळ्या गवळणीनं महाराज पुन्हा एकदा मेळ केला आणि पुन्हा एकदा मेळ करून महाराज सगळ्या गवळणी एकाच स्वरामध्ये यशोदा मातेच्या समोर येऊन महाराज बोलायला लागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे. सगळ्या गवळणी आता यशोदा मातेच्या आनंद राजाच्या वाड्यासमोर उभा राहिल्या आणि सांगायला सुरुवात केली. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रहावे का जावे. अगं तुझ्या कृष्णाने एवढा उच्छाद मांडला, एवढा पिसूल आणलाय, या गोकुळामध्ये राहावं का जावं हा प्रश्न पडलाय. आणि ऐकून घेते, अजून ऐकून घेते त्या बायकांचं बोलणं असतं. अगं लाज तरी वाटावी जरा. अजून का लाज नाही तुझ्या मना, नासियेल्या मुच्या सुनागे, तुझी तुलाच गोड वाटी काना कान कन नासियेल्या अमुद्रा सुना, नासियेल्या अमुद्रा सुना. सगळ्या गवळणी आता गाराणं घेऊन यायला लागल्या. सगळ्याच महारा गोंधळ करायला लागल्या. पहिली आली धावत या नग बायका य केली मात, मुखासी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत, दररोज आता कोणासी आवरेना, यशोदे बाळ तुझा काना कुटवर सोसू धिंगाणा. दुसरी आली धावूनी या नग बायका य केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, गाठबाई कोणासी सुटेना, आवरी आवरी आपुला काना कुटवर सोसो धिंगाणा. अरे कुटवर देवा, कुटवर ऐकायचं यशोदा. आता इथं नाही, एकतर आम्ही तरी गोकुळ सोडून जातो नाही, तुझा तरी पोरगा आवर. सगळ्या गारानं ऐकायला सुरुवात केली आणि गारानं ऐकल्यानंतर यशोदा मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. एवढी लोक सांगतात म्हणजे खोटं नाही. यशोदे नयने आले पाणी. कृष्णाला जवळ बोलावलं. कृष्णा काय रे, काय उणे का करीतोसी चोरी, आपल्या घरी काय कमी रे, का चोऱ्या करायला लागला. बस झालं, एवढं झालं. आता लय ऐकून घेतला तुझा. आता आज एवढा थांबला, उद्यापासून इथं थांबायचं नाही. उद्या जा इराणा सवे घेऊन गोधना. उद्यापासून आता गाई राखण्याकरता जायचं. सगळ्या गोपाला सांगितलं उद्यापासून आपल्याला गाई राखण्याकरता जायचं आहे. सकाळी 7 वाजता भगवान परमात्मा उठला, आंघोळ केली आहे. गुडगाभर धोतर कमरेला शेला, त्याच्यामध्ये आपला पावा खवला गेला, दंडाला दंडपट्टा बांधला गेला, डोक्याला मयुराचा पीस, हातामध्ये काठी, खांद्यावरती घोंगडी घेऊन भगवान परमात्मा 9 लाख गाई घेऊन आता भगवान परमात्मा गाई राखण्याकरता निघाला. पण जर ऐका, तो भगवान परमात्मा गाई राखण्याकरता निघाला आणि भगवंताची पाठमोरी आकृती पाहिली आणि यशोदा मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कुठल्या आईला वाटतं माझ्या मुलानं माझ्यापासून दूर राहावं? नाही, कुठल्याच आईला वाटत नाही, पण नाही लाज आहे हो. एखादं खोडील लेकरू असतं, खोडील लेकरू जे कुणाचंच ऐकत नाही, ती आई सांगते थांब तुला बोर्डिंगलाच टाकते. आता
थांब तुला बोर्डिंगलाच टाकते आता. पण ज्या दिवशी आमचा मुलगा महाराज शिक्षणासाठी बाहेर निघाला त्या दिवशी महाराज आपल्या मुलाची बॅग भरत असताना पदरानं डोळं पुसणारी आई विकत्री बघ चला, दिसेल तुम्हाला, खरंच दिसेल. कुठल्याच आईला वाटत नाही माझा मुलगा माझ्यापासून दूर जावा म्हणून. भगवंताची पाठमोरी आकृती पहिली पेंद्याला बोलवलं, इकडे ये बाळा. आम्ही महाराज त्या जत्रेला जात असताना लहानपणी आमची आई जशी सांगायची ना, एकटं कुणी जाऊ नका, इकडं तिकडं पळू नका बर का, सगळे संघ जाण, सगळे संघ या, एका जीवानं सगळे राहा, इकडं तिकडं फिरू नका, कोणी चुकल. आमची आई सांगायची लहानपणी, आपल्याला सांगायची ना. तशी यशोदा माता पेंद्याला सांगते, पेंद्या जवळची खेळा जाऊ नका दूरी, संभाळा मुरारी प्राण माझा. हा माझा प्राण आहे, सोडो जाऊ नका इकडे तिकडं. आता भगवान परमात्मा गायी राखण्याकरता निघाला. 9 लाख गायी घेऊन सगळे गोपाळ घेऊन भगवान परमात्मा गायी राखण्याकरता निघाला. माऊली वर्णन करतात, गायी चालल्या वनप्रती, गायी चालल्या वनप्रती, गायी चालल्या वनप्रती, गायी चालल्या वनप्रती. सवे पेंड्या चाले सांगा, सवे पेंड्या चाले सांगा, ती गायी चालल्या वनाप्रती, गायी आता भगवान परमात्मा गायी राखत राखत जाईपर्यंत 12 वाजल्या. यमुनेच्या तीरावरती लस 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 करणाऱ्या हिरव्यागार गवतामध्ये सगळी जनावर सोडली आणि आता पोरं खेळण्याच्या नादाला लागली. सगळे सवंगडी घेऊन भगवान परमात्मा आता खेळ खेळायला लागला. आता सगळे खेळ जर मी तुमच्या पुढे मांडत बसलो तर कीर्तनाचा खेळ व्हायला लई वेळ लागायचा नाही. तरी 1-2 खेळ मी तुमच्या पुढे करतोच आहे. खेळ काना, खेळ काना, खेळ काना यमुने तटी, राखितो गोधने हाती गे होंडिया काठी. खेळ काना, खेळ काना, खेळ काना यमुने तटी, खेळ काना, खेळ काना यमुने तटी. अबग तू बगती बग पाती गुला खेळ मांडो, अबग तू बगती बग पाती गुला खेळ मांडो, अबग तू बगती बग पुरा खेळ विटो दांडो, खेळ विटो दांडो, खेळ विटो दांडो. तू बग ती बग बोला बोला बाळू मामाच्या नावानं. हे अबग तू बगती बग पाती गुला खेळ मांडो, अबग तू बगती बग पाती गुला खेळ मांडो. खेळ मांडला लगोरे, खेळ मांडला लगोरे, लगोरे. होतो तो हमामा, हुंबरी, चेंडू, लगोऱ्या सगळे खेळ आता खेळून झाले. खेळण्याच्या नादामध्ये गायी लांब गेल्या कलबाच्या झाडाजवळ. ह्या ही कलम नाही बरं, कलबाच्या झाडाजवळ गेल्या आणि आता वरती आली माझ्या भगवंतावरती. कृष्णा तुझ्या घरचा तू मोठा, आम्हाला माहित नाही, तुझी तो वरती आल. भगवंतानं आपला वेणू काढावा आणि वेणू वाजवायला सुरुवात केली. जरा बार काही नाही का, हा 2 मिनिटाचा विषय. भगवंतानं वेणू आपला काढावा आणि भगवंतानं वेणू वाजवायला सुरुवात केली आहे. वेणू वाजवायला सुरुवात झाल्यानंतर गायी जवळ आल्या. यात काही नवल नाही, पण जरा नीट ऐका.
तृणचारा चरू विसरली, काही व्याघ्रे केठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैर भाव समूळ विसरली. यमुना जल स्थिर स्थिर वाहे, रविमंडल चालता स्तब्ध व्हावी, शेष कुर्म वराह चकित राहे, बालास्तर देऊ विसरली माय. पवन निश्चलची होऊन ठेला, सूर्यास्तमाना जाव विसरला, वत्से न पिती देह भाव गेला, मुखीचा कवल मुखीची राहिला, विसरल्या काम धंदा. विसरल्या काम धंदा, विसरल्या कामधंदा, विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याचे नाही मर्यादा, सासऱ्याचे नाही मर्यादा. कोणी जावा कोणी नंदा, कोणी जावा कोणी नंदा. वृत्ती वेगळी परमानंदा नंदा बाबा गोगडी घेऊन गाडी, बाबा गोगडी घेऊन सगळ्या गवळणी आता महाराज भगवान परमात्म्याचा वेणू वृंदावनामध्ये वाजायला लागला आणि त्याच वेणूचा आवाज गोकुळामध्ये यायला लागला. भगवंताच्या विरहानं तप्त झालेल्या गवळणी ज्याचं वर्णन करताना महाराज त्या भगवंताचा वेणू वाजायला लागला. नाथ महाराज सांगतात, भगवंताचा वेणू वाजवायला लागल्यानंतर त्या गवळणी, रामाविना माझा चैन पडेना, नाही जीवाला राम, कसा मला टाकून गेला राम. अरे भगवान परमात्मा गोकुळातून बाहेर पडलाय, सगळ्या गवळणी महाराज भगवंताचा विरह झालाय. कधी भेटेल तो भगवान परमात्मा महाराज त्या भगवंताच्या वेणूचा आवाज गोकुळामध्ये येतोय. सगळ्या गवळणी त्रस्त झालेत. नाही त्या गवळणी विचार करतात, कैसी जाऊ मी वृंदावना, हे रे कैसी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी तो भरला ओलांडून रीता करी घट, मी सपाणी याची गोविंदाची चट, चाले झडझडा उसंतोनी वाटण पाहे, पालतोनी उभा तुझी नेटू, वृंदावनी वेणू माये कवनाचा वाजे, मधु मधुर वाजवितो वेणू, मधु मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनू नंदाचा, मधु मधुर वाजवितो वेणू, मधु मधुर वाजवितो वेणू. आम्ही खरं सांगू, शेकडो गवळणी माझ्याकडे या, पण आता सगळं एका कीर्तनात कसं सांगावं. नाही शक्य नाहीये. भगवान परमात्मा वेणू वाजवायला लागला, आता नाईला झाला आणि सगळ्या गवळणी महाराज आता भगवंताचा विरह तयार झाला. इकडं 12 बरोबर झाल्या आणि 12 वाजता बरोबर महाराज सगळे गोपाळ सांगतात, देवा दिवस डोक्यावरती आला, 12 वाजल्या, कुठपर्यंत खेळ खेळायचा आणि कुठपर्यंत वेणू वाजवायचा. झाली आता वेळ मनती शिदोर्या, आता वेळ झाली आहे, काम सारावे सकल, आले आवगे गोपाल, झाली आता वेळ म्हणते अनाथ गोरा, झाली आता वेळ म्हणते अनाथ गोरा. सगळ्या गवळणी महाराज सगळे गोपाल आता सांगायला लागले, देवा खंदी भार पोटी भूकन काय खेळा याची सुख, आता भूक लागली देवा, आता थांबणं बरं नाही. सगळ्याच्या भरा शिदोऱ्या भगवंताने एकत्र जमा केल्या, पण जरा एका मिनिटात कीर्तन संपणार आहे आपलं. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र जमा केल्या आणि सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र जमा करून सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र जमा केल्या. शेवटी पेंद्याची शिदोरी राहिली, तीही भगवंतानं महाराज थोडस अंगाला आणून का होईना पण महाराज
माझे आहे तैसे पाहे नाही तरी गराज आहे चोरोनिया माये नवनीता नावे पेंद्या सांगतोय तुका म्हणे हरी माझी कुणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळा तो भगवान परमात्मा गोलाकार महाराज सगळे गोपाळ बसले उंच आसनावरती भगवान परमात्मा बसला आणि उंच आसनावरती भगवान परमात्मा बसून सर्वांना महाराज तो केलेला सगळ्यांच्या शिदऱ्या एकत्र केल्या तो काला केला आणि काला करून निस्ता दिला नाही एकमेका देवमुखी सुखे घालून बरे सर्वांच्या मुखामध्ये द्यायला सुरुवात केली निस्ता एवढाच नाही जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात तो काला खाण्याकरता उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात आणि तो काल्याचा प्रसाद खाण्याकरता आजीव साम्रावती काला पाहवया येती देव विसरती देह भावा पुला अशा पद्धतीचा काला वळवंटामध्ये तुका म्हणे वाळवंटन बरवे नीट उत्तम अशा ठिकाणी तो काला झाला म्हणून तो काला आज तुम्ही आम्ही जीव महाराज त्याचे अधिकारी आहोत की आज आपल्याला काला प्राप्त होतोय